भाताणे वन क्षेत्रातील मेंढे परिमंडळात अवैधरित्या खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या तस्करांविरोधात वन विभागाने रविवारी 27 जुलैला पहाटे धाडसी कारवाई करत टाटा इंट्रा टेम्पोसह 77 खैर लाकडाचे ओंडके जप्त केले. मात्र अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध वन विभागाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. वन विभागाला गोपनीय सूत्रांकडून मेंढे परिमंडळातून मोठ्या प्रमाणात खैर लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पहाटे सापळा रचून संशयित वाहनांवर लक्ष ठेवले. काही वेळात टाटा कंपनीचा इंट्रा टेम्पो MH47AS 2460 संशयास्पद हालचाली करताना दिसताच वन कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने इशारा न पाळता भरधाव वेगानं वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर वन विभागाच्या पथकाने तब्बल 7 ते 8 किलोमीटर पाठलाग करून टेम्पो अडवला. मात्र वाहन थांबता चालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. वन कर्मचाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता तस्करी लपवण्यासाठी अत्यंत शक्कल लढवण्यात आल्याचे समोर आले. टेम्पोमध्ये वरच्या बाजूला भाजीपाला वाहतुकीसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक कॅरेट ठेवण्यात आले होते, तर त्याखाली खैर लाकडाचे ओंडके लपवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही वाहतूक सर्वसामान्यांना संशय न येता पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या टेम्पोमधून खैर लाकडाचे एकूण 77 तुकडे आढळून आले. त्याचे घनफळ 1.284 घनमीटर असल्याची माहिती वन विभागाने दिली. तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. वन कायद्यानुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकासह या अवैध तस्करामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. खैर वृक्ष हा मौल्यवान वन संपत्तीचा भाग असून त्यापासून काथ, औषधी पदार्थ आणि विविध औद्योगिक उपयोगांची उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे खैर वृक्षांची अवैध तोड आणि तस्करी रोखण्यासाठी वन विभागाकडून सातत्याने गस्त, गुप्त माहिती संकलन आणि विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. वन संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई उपवन संरक्षक निरंजन दिवाकर आणि उपविभागीय वनाधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मनीष महाले तसेच वनरक्षक आणि वन कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पडली. भाजीपाल्याच्या कॅरेटच्या आड वन संपत्तीची तस्करी करणाऱ्यांवर वन विभागाचा करडा पहारा कायम असून जंगलातील संपत्ती लुटणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. वन संपत्तीचे रक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.